नमस्कार. काव्यपरी जयश्री ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी जयश्री चौहान आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. अवघ्या जगभरात 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे म्हणून साजरा केला जातो. मानवी जीवनाचे अस्तित्व हे पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे. इन्स्पायर्ड बाय नेचर फॉर युअर फ्युचर या संकल्पनेनुसार आपल्या येणाऱ्या पिढींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी पर्यावरणाचा समतोल राखणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या सर्वांचीच ही जबाबदारी आहे. विज्ञानाने प्रगती केली, तंत्रज्ञान वाढले, पण या सगळ्यात आपण ज्या निसर्गाच्या कुशीत वाढलो त्यालाच आपण विसरलो. आपण ज्या पृथ्वीवर राहतो तिने आपल्याला भरभरून दिले आहे. सुंदर निसर्ग, शुद्ध हवा, पिण्याचे पाणी, अन्न हे सर्व आपल्याला निसर्गाने भरभरून दिले आहे. पण वाढते प्रदूषण, हवामान बदल, मानवाचा वाढता हस्तक्षेपामुळे आपली पृथ्वी आणि निसर्ग मोठ्या संकटात सापडले आहेत. पर्यावरण दिन आपल्याला निसर्गाचे मालक बनण्याऐवजी निसर्गाचे रक्षक बनण्याची प्रेरणा देतो. पर्यावरण दिनानिमित्त आपण एक तरी झाड लावूया, ते जगवूया आणि पर्यावरण रक्षणात आपला खारीचा वाटा उचलूयात. चला तर या पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारी माझी एक सुंदर कविता ऐकूयात. तत्पूर्वी चॅनलवर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर सुरू करूयात. कवितेचं शीर्षक आहे पर्यावरणाचे रक्षण. पर्यावरण रक्षणाचा ध्यास धरा, सुंदर होईल आपुली वसुंधरा. पर्यावरण रक्षणाचा ध्यास धरा, सुंदर होईल आपुली वसुंधरा. प्लास्टिक प्रदूषणाचा अंत करा, प्लास्टिक प्रदूषणाचा अंत करा. पर्यावरणीय सुरक्षित पर्यायांचा अवलंब करा. प्लास्टिक प्रदूषणाचा अंत करा, पर्यावरणीय सुरक्षित पर्यायाचा अवलंब करा. पर्यावरण रक्षणाचा ध्यास धरा, सुंदर होईल आपुली वसुंधरा. झाडे लावा, झाडे जगवा, झाडे लावा, झाडे जगवा. देतील ते सुंदर जीवन अन शुद्ध हवा. झाडे लावा, झाडे जगवा. देतील ते सुंदर जीवन अन शुद्ध हवा. पर्यावरण रक्षणाचा ध्यास धरा, सुंदर होईल आपुली वसुंधरा. सुंदर होईल आपुली वसुंधरा. करूया वनसंपदेचे रक्षण, करूया वनसंपदेचे रक्षण. जैवविविधतेचे संवर्धन. करूया वनसंपदेचे रक्षण, जैवविविधतेचे संवर्धन. पर्यावरण रक्षणाचा ध्यास धरा, सुंदर होईल आपुली वसुंधरा. सुंदर होईल आपुली वसुंधरा. उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आज पेरू हिरवी स्वप्ने. उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आज पेरू हिरवी स्वप्ने. पर्यावरण रक्षणाचा ध्यास धरा, सुंदर होईल आपुली वसुंधरा. सुंदर होईल आपुली वसुंधरा. हिरवी झाडे, स्वच्छ पाणी, शुद्ध हवा. हिरवी झाडे, स्वच्छ पाणी, शुद्ध हवा. जपून ठेवू निसर्गाचा हा अनमोल ठेवा. जपून ठेवू निसर्गाचा हा अनमोल ठेवा. पर्यावरण रक्षणाचा ध्यास धरा, सुंदर होईल आपुली वसुंधरा. सुंदर होईल आपुली वसुंधरा. प्रकृतीपासून प्रेरित होऊन सृष्टीचे गीत गाऊया. प्रकृतीपासून प्रेरित होऊन सृष्टीचे गीत गाऊया. सुंदर भविष्यासाठी चला आपला निसर्ग वाचवूया. सुंदर भविष्यासाठी चला आपला निसर्ग वाचवूया. पर्यावरण रक्षणाचा ध्यास धरा, सुंदर होईल आपुली वसुंधरा. पर्यावरण रक्षणाचा ध्यास धरा, सुंदर होईल आपुली वसुंधरा. सुंदर होईल आपुली वसुंधरा. आपल्या पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आपण सर्वजण मिळून एकत्र काम करण्याची गरज आहे. पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारी ही माझी कविता आपणास कशी वाटली ते नक्की सांगा. 5 जून पर्यावरण दिवस माझ्यासाठी खूप खास आहे, कारण याच दिवशी निसर्गाशी नाते जोडणारा
मृदगंधा हा माझा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे. निसर्ग हा अनमोल ठेवा आहे. तो आपला गुरु सखा सोबती आहे. त्याच्यावर निस्सीम प्रेम करूया आणि आपल्या निसर्गाचे संरक्षण करूया, असा गर्भित विचार देणारा हा माझा मृदगंधा काव्यसंग्रह आपण जरूर वाचा. 5 जून पर्यावरण दिन या निमित्त मी सादर केलेली पर्यावरणाचे रक्षण ही कविता आपणास कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. अशाच नवनवीन कवितांसाठी आपल्या वाहिनीला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. पुन्हा भेटूया एका नवीन कवितेसह. तोपर्यंत नमस्कार. धन्यवाद.